महाराष्ट्रात बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बालकांच्या अपहरणाच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनला प्राप्त होत आहे. घरगुती वादातून अनेक अल्पवयीन मुले घरून निघून जातात. ते बस स्थानक, रेल्वे स्टेशन आदी परिसरात जातात. अशा मुलांची काळजी घेण्यास दिशा चाइल्ड लाईन संस्था अनेक जिल्ह्यात अग्रेसर आहे. रस्त्यावर, बसस्थानक, रेल्वे परिसरात सापडलेल्या बेघर मुलामुलींना संकटावेळी धावून जाणे, त्यांची राहण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, पुनर्वसन योग्य वाटल्यास त्यांना घरी पाठवणे अशा महत्त्वपूर्ण योगदान दिशा चाइल्ड लाईन संस्थेचे आहे. याच दिशा चाइल्ड लाईन केंद्राच्या नवीन शाखेचे बडनेरा रेल्वे स्थानकावर उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. मुलांप्रमाणेच बेघर वृद्ध तसेच संकटात सापडलेल्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा दिशा संस्थेने काम करावे असे आवाहन नवाल यांनी केले. या कार्यक्रमाला रेल्वे स्टेशन मुख्य प्रबंधक यांच्यासह पोलीस अधिकारी, दिशा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सारिका बोलते आहे. आज 16 डिसेंबर 2020 रोजी आमच्या चाइल्डलाईन बूथला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. त्या भेटीनिमित्त आज आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहे. त्याच्यामध्ये CWC मेंबर, JJB मेंबर, तसेच RPF, GRPF, स्टेशन मॅनेजर इत्यादी लोक याच्यामध्ये होते. आणि आज त्यांच्या सदिच्छा भेटीलाच आम्ही चाइल्ड लाईनचं उद्घाटन म्हणून किंवा त्याचं इनॉग्रेशन असं आम्ही समजतोय आणि आजपासून आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतोय. नेमकं काय आहे चाइल्ड लाईन? चाइल्ड लाईन हे बालकांच्या जे काळजी व संरक्षणाची गरज असलेली मुलं आहेत. जसे रेल्वे स्टेशनमधून जे आता बडनेरा जंक्शन आहे, जसे इथून बरेच ट्रॅफिकिंगच्या केस होऊ शकतात, मुलं पळून आलेली असू शकतात किंवा मुलं जे आहेत आईवडिलांपासून हरवलेली असतात. म्हणजे ज्याही मुलांना काळजी व संरक्षणाची गरज आहे अशा मुलांना आम्ही पुनर्वसनाचं काम करतो. म्हणजेच आमच्यासोबत ज्या यंत्रणा आहेत, बालकल्याण समिती म्हणा, यांच्या थ्रू त्यांचं आईवडिलांपर्यंत पोहोचवणं म्हणा किंवा त्यांचं सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.